शिवाजी शेंडगे, पद्माकर आमचा सूर्यवंशी, शिलाताई गांगुडे आणि मनोहर देसाई, आमची मीनाताई पानमन, विद्याताई, या सर्व आमच्या सर्व पक्षाच्या मार्फत कार्यकर्त्यांनी आज गोरगरीब जनतेसाठी सर्व चाचण्या फ्री ठेवलेल्या आहेत. त्या चाचण्या फ्री आहे, रक्त तपासणी फ्री आहे, औषधं पण फ्री देणार आहे. आणि एक एज झाल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड विटॅमिनची कमतरता होती. विटॅमिनची औषधंसुद्धा फ्री, प्रोटीनसुद्धा फ्री, शक्तिवर्धक औषधंसुद्धा त्यांना फ्री देण्यात येणार आहेत. आणि ज्या चाचण्या होत असताना त्याच्यातून कुणाला जर कुठले आजार झाले मोठे, त्या आजाराचं निदानसुद्धा मोफत करण्यात येईल, त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा मोफत करण्यात येईल, असे आमचे डॉक्टर पांडे हॉस्पिटलचं नाव पद्माकर मात्र हॉस्पिटलतर्फे त्यांच्या आलेल्या स्टाफचं नाव काय, डॉक्टर रेणुका, डॉक्टर सायरीन, असे बरेच डॉक्टर, मोठे मोठे नामांकित डॉक्टर इथे आज आलेले आहेत. मला खूप आनंद आहे की वाढदिवस त्या निमित्ताने गोरगरीब जनतेची सेवा त्यांची होते, याबद्दल मला खूप अत्यंत आनंद आहे. फ्रीमध्ये शुगर चेक करण्याचं आज तुम्ही बघायला गेलात तर देशामध्ये आपल्या शुगरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे लोकांचं. आणि ज्येष्ठ नागरिक झालं तर त्याचं प्रमाण खूप वाढत असतं. आणि ते चेकिंग करायला गेलं, एक मशीन घ्यायला गेलं तर त्या मशीनची किंमत 1000पर्यंत, 1000 ते 1200 किंमत आहे. ती मशीनसुद्धा आम्ही त्याला फ्री देतो, कारण त्यांचं रेग्युलर ब्लड शुगर आपली चेक करतील आणि त्याप्रमाणे औषधं घेतील. त्यासाठी ते सुद्धा त्यांना फ्री देत आहेत. आजकाल ताप बीप आला तरी डॉक्टरकडे जाणं चेकिंग करण्यापेक्षा थर्मामीटर तोसुद्धा आम्ही फ्री देतो. की बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे हे आहे. शस्त्रक्रिया पण मोठे मोठे ॲल्पेंडिस आहे, किडनी स्टोन आहे, पित्ताची पिशवी आहे, पायल्स आहे, हायड्रोसिल आहे, हार्निया इन्व्हेलर आहे, हार्निया आहे, पेरोनिला अब्सेस आहे, फेस्टोल आहे, प्रोस्टेट आहे, अशा मोठ्या मोठ्या शस्त्रक्रियासुद्धा फ्री करून देणार आहोत. आणि हा प्रकल्प आहे, हे जी म्हणजे जनतेला फ्री देण्याचे पूर्ण महिनाभर शिबिर चालणार आहे. दादा माननीय एकनाथ शिंदे आमचे आणि आम्हाला त्यांनी शिकवणच अशी दिलेली आहे, गोरगरिबांचं काम करा आणि गोरगरिबांना जास्तीत जास्त दिलासा द्या. त्यांनी केलेल्या योजनासुद्धा बघितल्या असतील. आपला दवाखाना असेल, हे सुद्धा फ्री त्यांनी ठेवलं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जनतेची सेवा करण्याचा परत उचलून त्याचा आम्ही प्रयत्न थोडाफार डॉक्टरांच्या माध्यमातून प्रयत्न करतो. म्हणून आमदारांचा वाढदिवस हा गेली 15 दिवस या विभागामध्ये चालू आहे. आणि आरोग्य शिबिर म्हटलं तर हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि दादा, प्रत्येक आमदार हा विकासाची कामं करत असतो, पण आमचे दादा विकासाचे तर करतात, पण विभागातल्या गरिबांचे आरोग्याची काळजी घेतात. आणि 365 दिवस काळजी करणारा हा एकच आमदार आहे आमच्या विभागामध्ये, ते म्हणजे आमदार प्रकाशदादा सुर्वे. आज आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज तुम्ही इथे बघाल तर सर्वसामान्यांसाठी सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोफत ठेवलेल्या आहेत. रक्त तपासणी असेल, ECG असेल, ज्यांना BP शुगर आहे त्यांना मशीन देणं असेल, ज्यांना मेडिसिन सांगितलेल्या आहेत त्या मेडिसिनसुद्धा या ठिकाणी मोफत दिल्या जात आहेत. अगदी या ठिकाणी प्रोटीन पावडरपासून कॅल्शियमपासून सगळ्या औषधांची सुविधा या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे जनतेची विकास कामं करण्याबरोबरच आपल्या विभागातील लोकांचं आरोग्य कसं निरोगी राहील यावरती दादांचा कामाचा भर असतो. आणि म्हणूनच त्यांना गोरगरिबांचे आमदार म्हटलं जातं. निःशुल्क आज या ठिकाणी ठेवलेलं आहे. अगदी डॉक्टरांची फी नाही आहे, औषधांचा काहीही चार्जेस नाही आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोफत ठेवलेल्या आहेत. आणि गेली 15 दिवस प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक विभागामध्ये समाज उपयोगी अशा सर्व कार्यक्रमांचं आयोजन दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सचिन केळकरचा वाढदिवस आहे, तो शिवसेना सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांचा वाढदिवस 19 तारखेला आहे. पण 15 दिवस अगोदरच सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांचा वाढदिवस हा मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये सुरुवात झालेली आहे. कोणी कबड्डीचे सामने घेतले आहेत, कोणी आपल्या गोरगरिबां जे महिला घरकाम करणाऱ्या महिला त्यांना मोफत साडी वाटप घेतलेलं आहे. आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेतलेलं आहे. असे अनेक कार्यक्रम या 15 दिवसापासूनच दादांच्या वाढदिवसानिमित्त या मागाठाणे विधानसभा क्षेत्रात सुरू झालेले आहेत. आणि कार्यकर्त्यांचा जेवढा उत्साह आहे, म्हणजे आपल्या नेत्यांचा जो वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आपल्याला दिसत असेल. आज तुम्ही बघत असाल 15 दिवसच वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे.
गोरगरिबांचे आमदार म्हणून ओळखले जातात. त्यानिमित्त सगळ्या गोरगरीब लोकांना जे काही अडीअडचणी आहेत, सुविधा आहेत, त्यांच्या